मुंबई महापालिकेच्या औषध पुरवठा वितरकांचे 120 कोटी रुपये थकल्याची माहिती समोर येते। तर मुंबई महापालिकेने 120 कोटी रुपये थकवल्याची माहिती आहे। पालिका रुग्णालयामध्ये औषधांच्या तुटवडा त्यामुळे निर्माण होणार का असा सवाल आहे, कारण आजपासून औषध पुरवठा बंदचा आवाहन करण्यात आलं आहे। तर औषध पुरवठा वितरकांचे 120 कोटी थकवल्याची माहिती आहे। पुरवठादार आणि संघटनांकडून औषधांचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तर पालिकेच्या 27 रुग्णालयांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। पालिका रुग्णालयामध्ये त्यामुळे आणीबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे। तर आजपासून औषध पुरवठा बंदचा इशारा दिलाय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे फोन लाईनवर आपल्यासोबत जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? मुंबई महापालिका जी सर्वात श्रीमंत महापालिकांपैकी एक आहे, मात्र या महापालिकेने औषध पुरवठा कंपन्यांचे 120 कोटी रुपये थकवल्याचं कळतंय। काय अपडेट्स आहेत? बरं, नक्कीच एकीकडे मुंबईमध्ये साथीच्या आजारांचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे जे औषध पुरवठा आहे तो कुठेतरी आजपासून मंदावणार असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं। कारण मुंबई महानगरपालिकेने औषध पुरवठा वितरकांचे 120 कोटी थकवले असल्याची माहिती समोर येते। पुरवठादार आणि संघटनांकडून औषधांचा पुरवठा हा बंद करण्यात येणार असल्याचा इशारा आहे तो देण्यात आलेला आहे। एकूणच या ठिकाणी जे लायसन्स होल्डरचे अध्यक्ष आहेत अभय पांडे यांनी सांगितल्याप्रमाणे 120 कोटी हे अद्यापही मुंबई महानगरपालिकेने चुकवले नाहीये। त्यामुळे जर लवकरात लवकर हे जर पैसे दिले नाही तर आजपासून औषधांचा पुरवठा आहे तो बंद करण्यात येईल। आणि यामुळे खरं तर मुंबईतील जे शासकीय रुग्णालय आहेत जे मोठ्या प्रमाणात पेशंटने भरलेले आहेत त्यावरती मोठा ताण येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज नक्की मुंबई महानगरपालिका या संदर्भात काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चितच स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।